1 जुलै 2025 8th क्लास ही अमेरिकन मूवी बघितली. काय आवडली नाही मला विशेष, कंटाळवाणीच आहे. थोडक्यात 8व्या वर्गात म्हणजे त्या वयातल्या मुलीची सायकॉलॉजी दाखवली, थोडंसं तिचं मेंटॅलिटी, मेंटल मेकअप आणि काय विचार करतात किंवा त्यांना काय वाटतं, कशाची एक्साइटमेंट असते त्याच्याच बद्दल आहे. आणि कसे मग त्यांना थोडंसं काही गोष्टी रिअलाइज पण होतात. तर अशीच एक मुलगी असते कायला म्हणून, आणि तिला हौस असते पोस्ट करायची. तिला आधी म्हणजे तसा कॉन्फिडन्स नसतो विशेष, पण तिने हळूहळू तो कॉन्फिडन्स डेव्हलप केला असतो स्वतःवर, आणि ती व्हिडिओ पोस्ट करत असते कुठल्या कुठल्या सब्जेक्टवर आपला थोडा थोडा वेळ बोलून. तिच्या पण फार ती अशी बोलत नसते कोणाशी, तर तिच्या कोणी जास्ती मैत्रिणी पण नसतात. आणि ती म्हणजे आई विना मुलगी असते, वडिलांनी वाढवलं असतं, पण वडिलांशी पण तिचं जास्त कम्युनिकेशन नसतं. दिवसभर तिचे नुसते मोबाईल, व्हिडिओ बघणं हेच चालू असतं, आणि त्याच्यातनंच तिला जे काही ज्ञान मिळत असतं तेच. पण तिचं वागणं व्यवस्थित असतं, पण तिला क्युरिओसिटी असते त्या वयातल्या मुलांना जे असते ते. तर तिला असाच एक मुलगा आवडत असतो. तर तिची एक मैत्रीण एकदा तिला विचारते की तू त्याच्याकडे सारखं बघत असते, तुला तो आवडतो का? तर ती म्हणे नाही नाही, मी बघत नाही. नाही म्हणे, तो चांगला मुलगा नाहीये, तो फक्त अशाच मुलींना भाव देतो की जे आपले घाणेरडे व्हिडिओज त्याला दाखवतात वगैरे असं. तर तिला तरी क्युरिओसिटी असते, म्हणून ती त्याला म्हणजे असं अप्रोच करते की माझे काही व्हिडिओज आहेत, पण मी ते फक्त अशाच लोकांना दाखवतात जे माझे फ्रेंड्स आहेत वगैरे असं. म्हणजे तिला असं वाटत असतं की म्हणजे मग तो येईल वगैरे. आणि तेवढ्यात मग एक दिवस एका मुलीचा वाढदिवस असतो, तर ती आपल्या घरी सगळ्यांना पूल पार्टीमध्ये बोलवते. तर हिला जायचं नसतं, पण तिचे वडील इन्सिस्ट करतात, मग ती तिथे जाते. मजा येते तिला तशी. तिथे पण कोणी तिच्याशी फारसं बोलत नाही, पण एक तिचा कझिन असतो जिचा वाढदिवस, तो मुलगा त्या पूलमध्ये हे करताना बोलतो. पण तिला म्हणजे असं विशेष काही नाही, तिथे म्हणजे एन्जॉय करते, पण असं खूप फ्रेंडशिप होते तिची कोणाशी असं नाही. मग नंतर त्यांना शाळेतनं एकदा ह्याच्यात घेऊन जातात, हायस्कूल. म्हणजे आता ते 8th पास होऊन हायस्कूलमध्ये जातील, म्हणून मग हायस्कूलच्या मुलांशी इंटरॅक्शन करायला, म्हणजे 9वी ते 12वी असं. तर कसं वागायचं, कसं तुम्हाला फ्रेंड्स करता येतील का ते वगैरे असं, तो एक एक्सपिरियन्स घ्यायला म्हणून त्यांना घेऊन जातात. तर तिथे तिची एक म्हणजे जी तिला पार्टनर तिथे मिळते, तर ती छान असते, छान तिचं जमतं तिच्याशी रॅपो वगैरे, बोलणं वगैरे. तर तीच एक दिवस मेसेज करते की मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मॉलमध्ये जाणार आहे, तुला यायचं आहे का? तर हिला ती आवडलेली असते, त्याच्यामुळे ती जाते. ती म्हणते हो मी येते. पण तिथे गेल्यावर ती त्यांच्या एकूण याच्यात फार तिला इंटरेस्ट येत नाही. ओके ओके वाटतं तिला. आणि तिथे तिला तिचे वडील दिसतात आणि तो मुलगा एक म्हणतो की कोणतरी एक माणूस सारखा आपल्याला वॉच करतोय. मग ही जाऊन तिथे वडिलांवर चिडते की का तुम्ही हे बघताय वगैरे. पण मग नंतर जेव्हा सोडायची वेळ, आणि ती म्हणते जा वडिलांना, मी येईन माझी. आणि मग जेव्हा या लोकांचं फिरणं वगैरे होते मित्रमैत्रिणींचं मॉलमधनं एकेकांना सोडत तिची ती मैत्रीण म्हणते सिनियर की आधी हिला सोडूया का? तर ती म्हणते नाही काही प्रॉब्लेम नाही. तर मग शेवटी त्या कारमध्ये तो मुलगा एक, तिचा मित्र आणि हा राहतो. तर तो तिच्या बरोबर कुठला तरी ट्रूथ का डेअर, एक कुठला तरी गेम खेळायचा म्हणतो. तर त्याच्यात थोडकं म्हणजे एक स्टेप जरा पुढे जायचं असतं, कपडे काढा येते. तर ती म्हणते नाही. मग ती नाही म्हणते त्याला, म्हणे मी कम्फर्टेबल नाहीये. मग तो तिला म्हणजे घरी सोडतो आणि जातो. मग तिला लक्षात येतं की हे बरोबर नाहीये. मग ती आपला एक जुना बॉक्स पण काढते, त्याच्यात तिने सगळ्या आपल्या आठवणी लहानपणच्या असतात, आणि मग वडिलांजवळ जाते आणि मग म्हणते की मला एक गोष्ट जाळायची आहे, तर तुम्ही मला मदत कराल का? मग वडील म्हणतात ठीक आहे, मी करतो मदत. म्हणतात काय आहे बॉक्समध्ये?
तर ती म्हणते काही नाही, माझ्या सगळ्या आशा आकांक्षा आहेत त्या मी जाळून टाकते. तर वडिलांना लक्षात येतं की हिचं काहीतरी बिनसलंय. मग वडील तिला खूप म्हणजे हे म्हणतात की तू खूप चांगली आहे. मला म्हणजे जेव्हा तुझी आई वारली होती लहानपणी तेव्हा मला वाटलं होतं आपल्याला कसं हिला मोठं करता येईल, कसं हे म्हणजे कशी होईल ही, काय नाही. पण मग मी खूप मला तुझा खूप अभिमान आहे. मला तुझ्यासाठी काहीच करावं नाही लागलं. तू शिकली, तू मोठी झाली. जसे आणि प्रत्येक वेळेस तुझे टीचर्स तुझ्याबद्दल चांगलंच बोलतात, ॲप्रिशिएट करतात. तर आय एम प्राऊड ऑफ यू वगैरे वगैरे. तर तिला मग ते खूप छान वाटतं आणि ती म्हणजे वडिलांच्या गळे मिळते. पण त्या तिकडनं आल्यापासून तिने व्हिडिओ पोस्ट करणं बंद करून टाकले असतात. पण मग आता ती परत व्हिडिओ टाकायला सुरुवात करते. म्हणजे तिचं मन मग स्वच्छ होऊन जाते. ती म्हणते की आपण आत आपल्या हे नाही करायला पाहिजे, आपल्याला जे वाटतं ते बोलायला पाहिजे. आणि मग ती तिच्या 8th स्टँडर्डच्या शेवटच्या दिवशी रिझल्ट असतो. त्या दिवशी जाऊन ती तिच्या त्या मैत्रिणीला जिच्या वाढदिवसाला तिला बोलवायचं नसतं, पण हिने जबरदस्ती आईनी म्हटलं म्हणून बोलवलं असतं. तर हिने ते थँक्सचं लेटर पण तिला दिलं असतं कायलानी, पण तिने त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नसतं. त्यामध्ये थोड्या शिष्ट मुली आणि तिच्याशी काही बोलायच्या गरजेच नसतं असं अशा टाईपच्या मुली असतात. मग ती फाड तिला बोलून येते की मी तुला एवढं थँक्सचं लेटर म्हटलं पण त्याच्यावर तू काहीच मला कळवलं नाही, काही नाही. आणि एक जो मुलगा इथे मित्र झाला असतो तिचा त्या पूल पार्टीमध्ये, तर मग तो पण तिला एक दिवस घरी बोलवतो आणि दोघंही बोलतात, गप्पा शेअर करतात, खातात पितात. तर वडीलच सोडून गेलेले असतात आणि घ्यायला येतात. मग वडील विचारतात तुला कसं वाटलं? ती म्हणे मजा आली, मला छान वाटलं. मग असं हळूहळू ती म्हणजे मोकळी होत जाते, जी अशी अंतर्मुख असते. आणि त्यांना जेव्हा सेक्स एज्युकेशन पण स्कूलमध्ये जेव्हा देतात तेव्हाही तिला वेगवेगळे प्रयोग करून पाहावेसे वाटत असतात. तर म्हणजे सगळं एक टिपिकल 8th स्टँडर्डच्या वयातल्या मुलांचे जे क्युरिओसिटी असतात आणि मग नंतर त्यांना जे रिअलायझेशन होतं त्याबद्दल आहे. पण तसा सिनेमा कंटाळवाणा आहे, असं खूप मजा नाही आली मला बघायला.